लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासूबाई, तुम्हाला रडण्याचं काहीच कारण नाहीये, कारण आम्ही किती काही बोललो ना तरी आम्ही तुमच्या भूतकाळाबद्दल आम्ही तुम्हाला माफ केलाय। सासूबाई, तुम्ही डोळे पुसा बघा। झालं गेलं आम्ही विसरून जाऊ आणि तुम्हीही विसरून जा। बस! यापुढे तुम्हा दोघींच्या तोंडून एक शब्द जरी बाहेर निघाला तरी माझ्यासारखं वाईट कोणी नसेल। आबा हो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। हो आबा, आम्ही सासूबाईंच्या भूतकाळाविषयी। भूतकाळ ही कोणाच्या जगण्याची गरज असूच शकत नाही। ज्या माणसांना आपल्या भविष्याचा विचार करून वर्तमानात धड जगता येत नाही अशीच माणसं भूतकाळाला कवटाळून बसतात, तुम्हा दोघींसारखी। तुम्ही सगळे इथेच आहात म्हणून तुम्हाला आता स्पष्ट सांगतो, गायत्री रत्नपारखी ही माझी पत्नी आहे। माझी बायको। त्यांचा नवरा म्हणून त्यांच्याविषयी, त्यांच्या भूतकाळाविषयी जाणून घेण्याची मला काहीही गरज वाटत नाहीये। जर त्यांचा नवरा म्हणून त्यांच्या भूतकाळाविषयी मला जाणून घेण्यात इंटरेस्ट नसेल तर त्या अनुषंगाने त्यांच्या भूतकाळाविषयी तुम्हाला जाणून घेण्याचा काहीही हक्क नाहीये। इज दॅट क्लिअर? तुम्ही आधी शांत व्हा, शांत व्हा बघू। खरं तर या विषयावर मला बोलायचंच नव्हतं, पण आता विषय निघालाच आहे म्हणून सांगतो। या घरात तुम्हाला तुमच्या भूतकाळाबद्दल सांगण्याची काहीही गरज नाहीये। आणि मनापासून सांगतो, मलाही ते जाणून घ्यायची अजिबात आवश्यकता वाटत नाहीये। कारण तुम्ही या घरासाठी वर्तमान आहात आणि भविष्यही आहात। आणि माझ्यासाठी एक नवरा म्हणून एवढं पुरेसं आहे। पुरे नका त्रास करून घेऊ स्वतःला।
बहिणी, येत्या 24 तासात तुम्ही तुमच्या मौन व्रताचा बदला घेणार. काय झालं हा? मी माझा बदला घेण्याऐवजी आपल्या अशा वागण्याचा सासूबाईंनीच बदला घेतला. आणि घरचे सगळे त्यांच्या बाजूने उभे राहिले ते वेगळेच. वहिनी, तुम्ही असा धीर सोडू नका हो. अहो, ही तर सुरुवात आहे. तुम्ही जर आता हरलात तर पुढे कसं लढणार? हे बघ, मी हरलेली नाहीये, पण पहिल्यांदाच तोंड घशी पडल्यामुळे जरा टेन्शन आलंय अगं. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी तुमच्या बरोबरच आहे. असं म्हणतेस? ठीक आहे, तर मग बदला नंबर 2, सासूबाईंची उपासमार. तर मी सासूबाईंना उपाशी ठेवल्याशिवाय स्थिर बसणार नाही. वहिनी, तुमचा पहिला डाव खेळून झालेला आहे. आता वेळ माझी आहे. आपलं काय ठरलं होतं? एकदा तुम्ही एकदा मी. नाव फिनिश. म्हणजे तू काय करणार आहेस? मी त्यांनी माझ्या थोबाडीत मारली होती ना, आता त्यांच्या थोबाडीत मारण्याची वेळ आली आहे. काय? अगं, पण सासूबाईंच्या कोण कानाखाली मारणार? कोण म्हणजे? मीच. काय? हो. गायत्री देशमाने, तुमचा गाल सुजवल्याशिवाय आता मी स्वस्थ बसणार नाही. छे 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 कॅश, तू पुन्हा एकदा या गोष्टीचा विचार कर बाबा. म्हणजे तुला बोलताना जेवढी ही गोष्ट सोपी वाटते ना, तेवढी करताना खूप अवघड आहे ग. आणि जर तू सापडली गेलीस तर तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर सगळं काही फिनिश. वहिनी, तुम्ही नका ना टेन्शन घेऊ. मी आहे ना तुमच्या बरोबर. आणि तसंही तुम्ही जे समजताय तसं काहीही होणार नाही. कॅश, तू पण कमाल आहेस हा. नाही म्हणजे तू त्यांच्या समोर उभी राहून त्यांना कानाखाली मारल्यावर त्या काहीच करणार नाही असं वाटतंय का तुला? अगं, जर त्यांना संशय देखील आला ना की तू त्यांच्या कानाखाली मारणार आहेस तर तेव्हा परमेश्वरा, तुझं काही खरं नाही हा बाबा. वहिनी, मी तुम्हाला काय सांगितलं होतं? तुम्ही जे काही समजताय तसं काहीही होणार नाहीये. कारण मी त्यांच्या कानाखाली मारणार सुद्धा आहे आणि नाही सुद्धा. बरी आहेस ना तू? काय बोलतेस हे तुला तरी कळतंय का? हो. काय बोलायचंय तुला? म्हणजे मला तरी कळू दे ना काय बोलायचंय ते. बहिणी, माझ्याकडे एक प्लान आहे, सांगू? समजलं? छे छे छे, हे अशक्य आहे कॅश. मी नाही, हे मला काही जमणार नाही. जाऊ दे, आपण सगळं. कॅश, अगं ही गोष्ट खूप कठीण आहे. हे कळतंय का तुला? हा, जाऊ दे, मी जाते बाबा. आपण हा नाद सोडून देऊया. हा, जाऊ दे. सासूबाईंना आपण धडा शिकवावा असं तुम्हाला नाही वाटत? अगं, वाटतं ग, पण त्याच्या मागे एवढी मेहनत आहे हे माहिती नव्हतं ना. हे बघ, आपल्या दोघींना खूप सराव करावा लागणार आहे. हो, प्रॅक्टिस तर करावीच लागणार आहे. म्हणजे थोबाडीत मारण्यापेक्षा कुणाच्या थोबाडीत मारायची आहे हे आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे. पण दुर्दैवानं या प्लॅन मध्ये सगळ्यांच्या समोर मला थोबाडीत मारता येणार नाही. काही हरकत नाही, पण सासूबाई, तुमचा गाल सुजवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आपल्या सासूबाईंचंच बघा ना, त्यांना भूतकाळच नाहीये.
कधी कधी 4 लोकांसमोर आपली पंचायत होते, हा भाग वेगळा. म्हणजे आता बघा ना कसं, माझ्या मैत्रिणीच विचारतात, अगं तुझ्या सासूबाईंचं माहेर कुठलं, आता आली का पंचायत. आता ज्यांचा भूतकाळ स्वच्छ आहे त्यांनी उगाच कशाला घाबरायचं, नाही का. आम्हाला पण ना कळत नाही. आता तुम्हाला तुमच्या भूतकाळाविषयी जर काही सांगायचं नसेल तर ठीक आहे ना, म्हणजे आम्हालाच कळायला हवं की याचा अर्थ काय, की तुमचा भूतकाळ तितका सांगण्यासारखा नाहीये. काय होतंय या घरात. विलाशा वहिनी, कॅश वहिनी, त्यांच्या मनात असे विचार आज का आले. या घरातली नाती तुटू नयेत म्हणून मी गायत्रीजींना या घरात आणलं. आबांचं दुःख दूर व्हावं, सगळ्यांनी एकत्र राहावं, एवढंच मला वाटत होतं. गायत्रीजींना मी आई मानलं. त्यांच्याशी इतकं चांगलं नातं निर्माण झालं. त्या आईचं असं मी मन दुखावलं, हे फक्त आणि फक्त माझ्यामुळे झालंय. या घरात सुख नांदावं म्हणून मी ज्यांना घरात आणलं त्यांनाच असं रडताना मी नाही पाहू शकत. काय करू मी. आई, आई, मला माहिती आहे तुमच्या मनात नेमकं काय चाललंय ते. तुम्ही नीट जेवला पण नाही, पाहिलं मी. खाली जे काही झालं त्यामुळे तुम्ही खूप डिस्टर्ब्ड आहात आणि मला ते स्पष्ट दिसतंय. आई, खरं सांगू का, अभिलाषा वहिनी किंवा कॅश वहिनी खाली ते काही म्हणाल्या ते का, कशामुळे, कशासाठी हे मला किंवा आबांना काहीच माहित नाही. कुणालाच काहीच कल्पना नव्हती. आई, पण आबा जे काही म्हणाले त्यावर तुम्ही जास्त विश्वास ठेवा. मी, आबा, आम्ही सगळेच तुमच्या बरोबर आहोत. आई, तुम्ही रडणं थांबवा बरं, नाहीतर मला उगीच वाटेल की हे सगळं माझ्यामुळे झालंय. हो, ह्या घरात तुम्ही माझ्यामुळे आलायत ना. मला उगीच अपराधीपणा वाटतो की ह्या घरात आणून मी तुम्हाला फक्त आई, कॉफी आणू गरमागरम. आणते, आलेच. चला, हे काय. अरे, हा माझ्याच कॉलेजचा अल्बम आहे. वा वा वा, ऋषिकेश रत्न पारखी.
कॉलेजमध्ये काय नाचायचो मी. ट्राय करूया. हं? चुकतंय. आणि आता एक लास्ट. वाह क्या बात है. फॅन्टास्टिक. मीरा 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 तू कॉलेजमध्ये डान्स करायचा? तू आधी मीरा तू ऋषी, माझ्या प्रश्नांची उत्तरं दे ना, तर मी तुला हे देणार नाही. काय होय. मला एक सांग, तू कॉलेजमध्ये डान्स करायचास? करायचो. आता जमतो का मला पाहिलंच ना तू. तू आधी अल्बम आण. एक मिनिट, हे बघ, हे फोटो बघ ना, किती छान आहेत. तू किती चांगला डान्स करायचास रे. मीरा पण आता येत नाही मला. म्हणजे काय, तू पाहिलंच ना किती वाईट नाचतो मी. तू कॉलेजमध्ये डान्स करायचास हे मला कसं माहित नाही? वा, कसं माहित असणार. कॉलेज लाईफ संपल्यानंतर तू माझ्या आयुष्यात आलीस, आठवतं ना. तुला जर इतकं डान्स करायला आवडतं तर मग तू ते सोडून का दिलंस? काय ना, अशी आवड कंटिन्यू करण्यासाठी तशी एखादी मस्त अपॉर्च्युनिटी किंवा संधी यावी लागते ना. मग तू आत्ता का डान्स करत होतास? काय, मी आत्ताच झी मराठीवरती प्रोमो पाहिला. डान्स महाराष्ट्र डान्स. डान्स महाराष्ट्र डान्स हे काय? अगं, डान्स महाराष्ट्र डान्स झी मराठीवरती एक अप्रतिम डान्स रिएलिटी शो सुरू होत आहे. आनंद एवढ्या करता वाटतोय की महाराष्ट्रभरातलं जे काही चांगलं टॅलेंट आहे त्यांना एक नामी संधी मिळेल, एक चांगला प्लॅटफॉर्म मिळेल. तू जे काही सांगितलंस ना मला डान्स महाराष्ट्र डान्स बद्दल, आय एम शुअर मला एक चांगला कार्यक्रम बघायला मिळणार आहे. नुसतं पाहायला नाही, आपल्याला जायचंय तिकडे 27 तारखेला मुंबईत. कशाला? कशाला काय, त्यांचा उत्साह कोण वाढवणार. मला घेऊन जाणार? मग चल, आता ना एक मला छोटीशी डान्स स्टेप आठवली, ती आपण करूया. अरे मला नाही डान्स करता. मला कुठे येतो, मी विसरलोय. ऐक ना, तू अशी एक गिरकी घे छान, अशी अजून एक. गुड मॉर्निंग आई. आबा कुठे आहेत? या, तुम्ही बोलायला लागलात? म्हणजे तुम्ही प्रयत्न केलात तर नक्की बोलू शकाल. आई थोडा प्रयत्न करा ना, म्हणा ना. हो नाही, त्रास होत असेल ना तुम्हाला. पण आई, डॉक्टर म्हणाले होते की 24 तास तुम्ही बोलूच शकणार नाही, पण तुमची रिकव्हरी खूपच पटापट होतीये. आय एम सो हॅपी. आबा, बघितलं का, आई बोलायला लागल्या. जे त्यांना पण आत्ताच कळलंय की त्या बोलू शकतात म्हणून. अरे वा, चांगली गोष्ट आहे. पण कितीही बोलायला यायला लागलं असलं तरी डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं नाही. औषधं वेळेवर घ्यायची. काल जे काही घडलं त्याबद्दल माझं बोलून झालेलं आहे. इनफॅक्ट कालचा प्रकार हा आपल्या आजच्यासाठी भूतकाळच आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो, भूतकाळात डोकवण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. मला आता काळजी लागली आहे ती आपल्या आभाळ मायाच्या भविष्याची. आबा, मला पण टेन्शन आलंय. कॅश वहिनी आणि अभिलाषा वहिनीच्या मनात नक्की काय चालू आहे याचा काही अंदाजच बांधता येत नाही. नको काळजी करूस, मी बघतो काय करायचं ते.